श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. प्रत्येक नवीन आठवडा काहीतरी खास घेऊन येतो. कधी संधी, कधी आव्हाने, तर कधी जीवनाला नवा वळण देणारे अनुभव. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी काय घेऊन येणार आहे? नशीब तुमच्या बाजूने असेल का? कामात प्रगती होईल का? आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी होऊ शकते. काही नवीन योजना सुचतील, तर काही जुन्या गोष्टी पुन्हा आठवतील. तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. थोडी धावपळ, थोडा ताण आणि त्याचबरोबर काही आनंदाचे क्षण, असा हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असणार आहे. या आठवड्यात परिस्थिती सतत बदलत राहणार आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना थोडा विचार करणे गरजेचे ठरेल. तुमच्या बोलण्याची ताकद आणि बुद्धिमत्ता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर अनेक अडचणी टळतील. नवीन संधी समोर येतील, पण त्या ओळखून त्याचा फायदा घेणं तुमच्यावर अवलंबून असेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, त्यातून शिकून पुढे जाण्याची गरज आहे. हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा घेणार आहे. आणि जर तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळली, तर शेवटी यश तुमच्याच पायाशी असेल. मिथुन राशीच्या लोकांचा चपळ आणि बोलका स्वभाव या आठवड्यात तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. योग्य वेळी योग्य शब्द वापरल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा वेग थोडा मंद वाटू शकतो. काही कामे अडकलेली असल्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते, पण आठवड्याच्या मध्यावर परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. ऑफिसमध्ये तुमच्यावर अचानक काही अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला हे थोडं जड जाईल, पण नंतर तुम्ही ते उत्तम प्रकारे हाताळाल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्यावर विश्वास दाखवतील. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. एखाद्या नवीन ग्राहकासोबत संपर्क होईल किंवा एखादी नवी डील फायदेशीर ठरू शकते. मात्र भागीदारीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नका. नीट विचार करूनच पुढे जा. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना एखाद्या ओळखीच्या माध्यमातून चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. या आठवड्यात पैशांच्या बाबतीत थोडं संतुलन राखणं गरजेचं आहे. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील गरजा, वैद्यकीय खर्च किंवा इतर कारणांमुळे पैसे खर्च होतील. तरीही आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत थोडा सुधार दिसू शकतो. एखादं अडकलेलं काम पूर्ण होऊन त्यातून पैसे मिळू शकतात. नवीन गुंतवणूक करताना जरा विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाच्याही सांगण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक हलकं वाटेल. लॉटरी किंवा जोखमीच्या व्यवहारांपासून दूर राहणेच योग्य ठरेल. थोडी बचत करण्याचा प्रयत्न करा. भविष्यासाठी ते फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. या आठवड्यात प्रेमसंबंधात काही खास क्षण अनुभवायला मिळतील. तुमचं आणि जोडीदाराचं नातं अधिक घट्ट होईल. एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे गैरसमज दूर होतील. एखादी छोटी सरप्राईज किंवा भेट तुमच्या नात्यात गोडवा आणू शकते. अविवाहित व्यक्तींना एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. सुरुवातीला साधी ओळख असली तरी पुढे ती मैत्रीत आणि मग प्रेमात बदलू शकते. वैवाहिक जीवनात मात्र थोडी काळजी घेण्याची गरज आहे. लहान-सहान कारणांवरून वाद होऊ शकतात. जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि रागावर नियंत्रण ठेवा. एकमेकांना वेळ दिल्यास नातं अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण साधारणपणे चांगलं राहील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. घरात एखाद्या छोट्या कार्यक्रमाची किंवा आनंदाच्या प्रसंगाची शक्यता आहे. नातेवाईकांशी भेट होऊ शकते. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या वागण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तथापि कोणाच्या बोलण्यामुळे मन दुखावू शकते. अशावेळी शांत राहणं योग्य ठरेल. सर्वांशी समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याकडे थोडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. थकवा, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. अनियमित दिनचर्या टाळा. वेळेवर जेवण आणि झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाहेरचं अन्न कमी खा आणि घरगुती हलका आहार घ्या. योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. ताणतणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. लहानसहान त्रास दुर्लक्षित करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल.
शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. वेळेचं योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. मोबाईल आणि इतर गोष्टींपासून थोडं दूर राहणं आवश्यक आहे. सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळेल. उपाय: दररोज सकाळी देवाचे स्मरण करा. बुधवारी गणपतीची पूजा करा. हिरव्या रंगाचा वापर करा. गरजू लोकांना मदत करा. शक्य असल्यास वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. एकूण हा आठवडा मिथुन राशीसाठी काहीसा चढ-उतारांचा असला तरी प्रगतीची दारे उघडणारा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी येतील, पण नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कौशल्य यामुळे तुम्हाला यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि सकारात्मक विचार ठेवले तर हा आठवडा समाधानकारक जाईल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी तुमचं मन आनंदित करू शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.